आणि ही जोडी आहे ना 150 रुपयाची आहे बघा. 1 2 आणि 3 हे बघा. नमस्कार मंडळी, मी आहे रोशनी बेटा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आहे, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल आपला व्हिडिओ कुठला आहे. तर आज एकदम भारी अशी रेसिपी रानभाजी आमच्या आईने आज आणली आहे. गाबोलीची भाजी ही बघा. आणि ही भाजी आज पहिल्याच हप्त्यात रविवारी आली. आज संडे आहे ना, तर आजच आई घेऊन आले. आणि तुम्हाला आज याची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि भाजीचा भाव खूप आहे, कारण की पहिल्यांदा येतं तेव्हा सगळं महाग असतं, तुम्हाला माहितीच असेल ना. हे बघा, ही आज आपल्या भाजी बघायची आहे गाबोलीची. याला उलशीची भाजी बोलतात याला. गाबोली पण बोलतात आणि उलशी पण बोलतात. तर आज आपण याची रेसिपी बनवूया. तर चला, ही कशी साफ करायची तुम्हाला मी दाखवते आता. चला, तर आईकडे आले. तर आईच्या इथं सकाळ सकाळी बघा पुरणपोळी खाते. आणि गाबोली कशी साफ करायची हे पण तुम्हाला मी दाखवते. पुरणपोळ्या दाखवते पहिला. आहे बघा पुरणपोळ्या. आणि ही जोडी आहे ना 150 रुपयाची आहे बघा. 1 2 आणि 3 हे बघा. 150 रुपयाच्या 3 आहेत. तर चला आता कशी साफ करायची ही दाखवते. तोपर्यंत पुरणपोळी खाऊन घेते मी. नाही, आईकडे आलो सगळं भेटतं खायला मस्त. नवीन नवीन भाज्या पण भेटतात. तर आजची आपली रेसिपी आहे गाबोलीची भाजी, उडशीची भाजी. तर चला आता साफ कशी करायची हे दाखवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, कशी साफ करायची बघा. अशी साफ करायची बघा. नाही ना, असं करायचं. सोपे एकदम. असा हात फिरवायचा इथं बघा. भाजी महाग आहे खूप. भाजी नवीन नवीन सगळंच महाग असतं. जुना झाल्यावर कोण नाही विचारत, तुम्हाला माहिती असेल. हे बघा, ही अशा प्रकारे साफ होते बघा. बघा अशी साफ करायची. माहिती नाही. तर बघा मंडळी, कशी साफ करून घेतली मी एक भाजी. आता इथे दुसरी भाजी बघा, हिला पण अशीच करायची. हे बघा तुम्हाला दाखवते मी. पहिला भाजी निघाली पाहिजे एवढी. आणि बघा साफ करून अजून राहिल्यात 2. चला अशाच साफ करून घेते, मग तुम्हाला मी दाखवते साफ झाल्यावर. तर बघा आपली साफ करून झाली इथे बघा. तर चला आता याची पुढची रेसिपी काय ते तुम्हाला दाखवते मी. कंटिन्यू राहा व्हिडिओ. चला, तर साफ करून बघा केवढीशी भाजी झाली. 150 रुपयाची भाजी बघा, केवढीशी बघा, किती महाग बघा. आता याला पाण्यात आपल्याला उकळून घ्यायचे थोडीशी. 1 मिनिट 2 मिनिट उकळायचं आहे. मग याच्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार मी याच्यात काय काय टाकणार आहे. तर मंडळी आता उकडत ठेवले. आता 5 मिनिट आपल्याला उकळी घ्यायची आहे बघा. गॅस चालू केले. तर चला आता उकळून झाल्यावर पुढची प्रोसेस काय दाखवेन तुम्हाला. तर आपल्या गाबोलीच्या भाजीला उकळ आलेला आहे. आता आपण काढून घेऊ. चला बघा. तर मंडळी आता अशी चाळणीमध्ये काढायची भाजी. पूर्ण पाणी असा निघाला पाहिजे त्याच्यातला. आणि आता आपल्याला भाजी कशी घालायची, मीठ मसाला आपला हलत सगळं आगरी पद्धतीने. तर चला आता दाखवते परत तुम्हाला. तर चला मंडळी आता भाजी बनवायला घेऊया. त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी. थांबा. इथं घेतलं आहे सुके खोबरा भाजून वाटण, टॅमॅटो, लसूण, मिरची आणि कांदा. आणि इथं तेल तापत ठेवले.
तर चला आता आई बनवणार आहे, मी नाही बनवणार. चला कांदा टाकला, मिरची. आता कांदा मिरची होऊन द्या, त्याच्यानंतर लसूण आणि टमाटर टाकू आपण. कांदा मिरची शिजवायची आपल्याला. हे बघा आता कांदा नरम झाले, आता टमाटा टाकते बघा आई. टाक लसूण पण. तर लसूण कांदा टाकलं बघा. एकदम साधी सोपी भाजी आहे, काय टाकलं नाही बघा. आता हे शिजला का मसाला आपला टाकायचा आहे. शिजू दे कांदा, मग तुम्हाला झाल्यावर दाखवते मी. तर मंडळी कांदा आहे ना भरपूर प्रमाणात टाकायला लागतं, कारण की ती भाजी आहे ना कमी दिसते ना, त्यामुळे कांदा जास्त असला ना का भाजी पण जास्त होते आणि भाजी पण चांगली लागते आपली. आता याच्यात गरम मसाला टाकायचा आपल्याला भाजीचा. अजून कांदा झाला नाही बघा. आता टाकते आई हळद बघा. आणि अजून काय टाकणार आहे, गरम मसाला नाही, हो गरम मसाला. गरम मसाला आता आई बनवते बघा. भाजीचा गरम मसाला आहे हो, घरात कुटून ठेवले. आणि आता याच्यात आपला मसाला टाकायचा आहे, आपला आगरी मसाला बघा. 1 चम्मच टाकले आहे मी. फास्ट कर जरा. तर 1 चमचा मसाला टाकले बघा. आता याच्यात आपली उलशीची भाजी टाकायची आहे. आता आई वाटण टाकणार आहे. हे बघा हा वाटण आपला. आणि घाटा मारून घ्यायचं आहे. हे बघा आणि खुंजा आले इथे. आता वाटण वगैरे टाकले, आता टाकायची भाजी बघा. जे घाटल हां मीठ टाकायचं आपल्याला. मीठ विसरलो आपण, असं झाल्यावर टाकायचं मीठ. भाजी पहिला आई घातलून घेते बघा. दाबेलीची भाजी. आता मीठ टाकायचं आहे, घाटाने मारते बघा. तर मंडळी आता सर्व मसाला वगैरे टाकून घेतले बघा. आता आपल्याला टाकायचं मीठ. तर आता आपण मीठ टाकून घेऊ. आता मीठ टाकलं बघा आईने. हा बघा. आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचं 5 मिनिटं. हे बघा तर घाटलून घेऊ पहिला. मीठ टाकले हे बघा. आता 5-10 मिनिटं झाकण देऊन ठेवू. चला झाकण देऊन ठेवू. चला नंतरला 10 मिनिटात बघू. तर बघा भाजी झाली आपली आता मस्त. ही बघा, ही बघा भाजी दाबेलीची. चला गॅस बंद करते आता मी. ही बघा गॅस बंद. तर चला मस्त भाजी झाली आहे दाबेलीची, या खायला. तर मंडळी हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आपल्या उलशीची भाजी म्हणजे दाबेलीची भाजी कशा पद्धतीने माझ्या आईने बनवून दाखवली तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जो कोणी नवीन असेल हा व्हिडिओ बघत असेल तर असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल. आपल्या नवीन नवीन भाज्या कुठली काय असेल तर. चला माझा व्हिडिओ मी आता इथंच संपवते. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय.